आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणारे बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त। साताऱ्यात मध्यरात्री छापा, 17 आरोपी व 4 महिला ताब्यात। डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लाखो डॉलरची उकळपट्टी। स्थानिक गुन्हे शाखा साताऱ्याने मोठी कारवाई करत अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून लक्ष्य करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे। कोरेगाव रहमतपूर रोडवरील सुभाषनगर येथील रिलायबल अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर मध्यरात्री छापा टाकून 17 आरोपीसह 4 महिलांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमुळे सायबर फसवणुकीच्या जाळ्याचा मोठा भांडाफोड झाला आहे। पोलीस अधीक्षक सातारा श्री निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडोकर यांनी नागरिकांची डिजिटल अरेस्ट व ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना केली होती। दरम्यान 22 मे रोजी बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी याने श्री साई लॉजिस्टिक्स अँड कन्सल्टन्ट्स LLP या नावाखाली बोगस कॉल सेंटर सुरू केले आहे। या ठिकाणी अमेरिकन नागरिकांना फोन करून तुम्ही Amazonवरून वस्तू ऑर्डर केली आहे अशी खोटी माहिती देत त्यांना भीती दाखवली जात होती। समोरील व्यक्तीने ऑर्डर नाकारल्यास त्यांच्या मोबाईलवर बनावट मेसेज, बनावट ऑर्डर क्रमांक पाठवले जात होते। त्यानंतर ऑर्डर रद्द करण्यासाठी मॉलमधून गिफ्ट वाउचर खरेदी करा आणि डॉलर स्वरूपात पैसे पाठवा असे सांगून फसवणूक केली जात होती। जर नागरिकांनी नकार दिला तर त्यांना डिजिटल अरेस्ट होण्याची भीती दाखवून पैसे उकळले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यानंतर 23 मे रोजी पहाटे 12:55 वाजता पोलिसांनी रिलायबल अपार्टमेंटवर धाड टाकली। यावेळी घटनास्थळी सुरू असलेले बोगस कॉल सेंटर उघडकीस आले। या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 183/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 316(2), 318(4), 61(1)(3)(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(क) व 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। या कारवाईत कॉल सेंटरचा कथित मालक सागर सूर्यवंशीसह मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, राजस्थानमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या जाळ्यावर मोठा आघात मानला जात आहे। विशेष म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली। सध्या आरोपीकडून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून तपास सुरू आहे। काल रात्री सातारा पोलीसच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त टीमने एका गोपनीय माहितीच्या आधारे कोरेगाव या ठिकाणी एका फेक कॉल सेंटरचा भांडाफोड केलेला आहे। 21 तरुण आरोपी त्या ठिकाणी सापडलेले आहेत, जे प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की अमेरिकन नागरिकांची फसवणूक आणि खंडणी उकळणे अशा प्रकारांमध्ये तिथं इन्व्हॉल्ड असल्याचं दिसलंय। या 21 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली। 5 आरोपींना त्यापैकी अटक करण्यात आलेलं आहे। माननीय न्यायालयाकडं पोलीस कस्टडियल रिमांडसाठी आपण आता विनंती करत आहोत। यामध्ये जवळपास 35 लाखापेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की 1 फेब्रुवारीपासून तर आज तागायत हा कॉल सेंटर त्या ठिकाणी कार्यरत होता। आपल्याला अत्यंत शिताफीने माहिती मिळाल्यामुळं वेळीच आपण त्याचा बिमोड करू शकतो। टोटल किती मुद्देमाल जप्त करण्यात आले आपल्याला सांगितलं? लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।